So hey guys, welcome back to my channel. Here are we with the new vlog, the Ganesh Utsav vlog. As Ganesh Utsav of this year is just about to come in next month, so all the Ganesh Bhakt can understand what's the feeling is this even before Ganesh Utsav, how much crazy, how much cherished and how much positive and excited we feel. So that's the reason why I'm posting this vlog today, and it's a 2024 Ganesh Utsav vlog which contains my most favorite part, the review of a people, or we can say the reaction of people. So this content contain the review of a people as well as some of the glimpses of Ganesh Utsav made by processing or other rituals. So stay tuned till last, and please don't forget to like, comment, share and subscribe to my channel. If you haven't yet seen the earlier part of this video, then you can even see it on my channel. The link would be given in description. So here's the glimpses of the scenario of preparation at my place before Ganesh Utsav. So we usually prefer going all eco-friendly, so we just use newspaper and cardboards for same. So the theme we chose is Tirupati Balaji, and entire decoration is being done at home. It's completely homemade, self-made, and it's like जिसने दिया है सब कुछ, तो सब कुछ उसी के लिए करना है. Here are we on the way to take Ganesh Ji at our home. So outside the atmosphere is completely such divine and positive. I truly have no words to such pure weather outside here during Ganesh Utsav. And seeing such different forms of Ganesh Utsav truly gives us the feeling of like a heaven on earth. जग आनंद ले मंगल मूर्ति मोरया नाचू चला गाऊ चला बेधुंद बेभान हो सा जा जा नि जा पानी जा ग रे जा ग म प म ग म प नि जा गाजत आमच्या आले हो गणपती आले सण साजरा झाला आज वेंकटेशाय मंगलम् श्री वेंकटाद्रि शृंगाग्र मंगलाभरणाग्रये मंगलानां निवासाय श्रीनिवासाय मंगलम् सर्वावयव सौंदर्य संपदा सर्वचेतसां सदा सम्मोहनायास्तु वेंकटेशाय मंगलम् नित्याय निरवध्याय सत्यानंद चिदात्मने सर्वान्तरात्मने श्रीमद् वेंकटेशाय मंगलम् स्वतः सर्वविदे सर्वशक्तये सर्वशेषिने सुलभाय सुशीलाय वेंकटेशाय मंगलम्. गोपाल ना
नमस्कार. आज या ठिकाणी आमचे परम मित्र अजिंक्य जाधव यांच्या घरी आज आम्ही सालाबादाप्रमाणे आलेलो आहोत आणि गणपतीच्या या उत्सवामध्ये आम्हाला नेहमी असं आकर्षण असतं, एक हाऊस असते सर्वांना की आज ह्या वर्षी त्यांच्या घरी नेमकं काय बनवलेलं आहे. परंतु अजिंक्य जाधव त्यांचा जो मुलगा आहे आदित्य हा आम्हाला कधीही सांगत नाही, त्यांचं एक सस्पेन्स असतं. फक्त ते आल्यानंतर ज्या दिवशी सत्यनारायण पूजा असते आम्हाला घरी बोलवते, फक्त आम्हाला ते एक मोठं आश्चर्याचा धक्का असतो की काय बनवलेलं नेमकं. यावेळेस त्यांनी बघा साक्षात बालाजी यांचं दर्शन या ठिकाणी बनवलेलं आहे, सुंदर असं. आणि विशेष म्हणजे सर्व काही त्यांनी स्वतः हाताने आणि पेपर वर्क वगैरे असं ज्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनतील असा त्याचा मानस असतो प्रत्येक वेळेप्रमाणे. आणि यावेळेस देखील त्यांनी खूप चांगला असा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आमच्या सारस्वत बँकेत देखील मी नेहमी त्याचा गौरवाने नाव घेत असतो की खरोखर अजिंक्यचा मुलगा हा काहीतरी वेगळं करतो. आज त्यांनी जो ड्रेस परिधान केलेला आहे तो देखील स्वतः डिझाईन केलेला आहे आणि मला असं वाटलं की कुठेतरी दुकानातून घेतला, परंतु मला पण त्याच्याकडून 2-3 डिझाईन करून ते ड्रेस घ्यायचे आहे. आधी ते तुला खूप खूप शुभेच्छा. असे तुझे अजून चांगले उपक्रम राबवू, तुझ्या हाताखाली काही विद्यार्थी घडवत अशी मी बालाजी जर्नी प्रार्थना करतो आणि तुझ्या सगळ्या याच्यासाठी तुला यश चिंतित. थँक्यू. सुंदर तिरुपती बालाजी अमेझिंग. खरंच तुझी क्रिएटिव्हिटी खूपच सुंदर आहे. आणि मला आठवतंय की लास्ट इयर सुद्धा तू केदारनाथ केलं होतं आणि त्याच्या आधी तू त्रिदेव आणि त्रिदेवींचं दर्शन घडवलं होतं, तेही इको फ्रेंडली. म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी अमेझिंग की तू अशी क्रिएटिव्हिटी करतोस आणि नेहमी आम्हाला पुढच्या वर्षीची सुद्धा आतुरता असते की तुझं काहीतरी नवीन असणार आहे. तर यावर्षी सुद्धा तिरुपती बालाजी म्हणजे ऑसम क्रिएटिव्हिटी आहे तुझी आणि हॅट्स ऑफ तुझ्या क्रिएटिव्हिटीला. खूप छान पद्धतीने तू करतोस आणि हे टोटली मी बघितलंय की तू न्यूजपेपर यूज करून करतोस आणि 8 days मध्ये तू केलेस. सॉलिड यार, हॅट्स ऑफ टू युअर क्रिएटिव्हिटी. अप्रतिम अप्रतिम. बालाजी अतिशय प्रसन्न होतील तुला. खूप सुंदर. बयूला मी लहानपणापासून बघतो, त्याचे प्रत्येक वर्षाचे डेकोरेशन्स बघतो, लहानाचा मोठा तो कसा झाला आणि आज त्यांनी साक्षात बालाजीचं दर्शन घडवलेलं. हा माझा फर्स्ट दर्शन आहे बालाजींचा आणि इट रिअली मेक्स मी फील प्राऊड सीइंग हिम ग्रोइंग फ्रॉम स्मॉल एज टू बिग एज and makes me really proud and God bless him and hope him to make more big and big decorations. All your blessings. Thank you, thanks a lot. I would also like इच्छा अशी होते की जे आईवडील त्यांना जे प्रोत्साहन देतात मी त्यांना पाहिलेले त्यांचं ग्रोईंग अप right from where to where and I pray to God that he grows up in his life upper and upper where sky is the limit. Thank you, thanks a lot again. Govinda for all of you and bless you. Vaini, thank you so much भाऊजी, तुम्ही आमचं कौतुक केल्याबद्दल. thank you. ए माल तुमचं कौतुक नाही, हा माझाच कौतुक आहे कारण बयूला मी पाहिलेलं आहे. I have taken him in my hands. Thank you. नमस्कार, मी काजल गाजरे. आपण हे डेकोरेशन बघतोय आदित्य जाधव यांनी केलेलं आणि दरवर्षी ते काहीतरी इनोव्हेटिव्ह करत असतात. दरवर्षी आम्हाला ती क्युरिओसिटी असते की आता काय करणार नवीन. ह्या वर्षी त्यांनी बालाजीचं केलं आहे. नेक्स्ट इयर आम्ही होपफुली रामलल्लांचं बघू. आणि हे डेकोरेशन प्रत्येकाने आय वुड सजेस्ट की 10 मिनिट तरी बघा, कारण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आहे. छोटंसं डिझाईन, मंदिराचं जे वॉल आहे त्याचं पण कार्विंग असतं. इतकं डिटेल आपण जनरली बघत नाही, पण ते बघायला पाहिजे कारण त्यामागे त्या माणसाने तेवढे आवर्स दिलेले असतात, तेवढी मेहनत असते. सो ते डिटेल नक्की बघा. आणि हे आता त्यांचं पेज आहे गेट ऑल क्रिएटिव्ह,
त्यावरती नवीन जे मी बघितलंय ह्या वर्षी त्यांनी स्टार्ट केलंय, त्यांचा कुर्ता, काकूंचा ब्लाऊज सगळ्यावरती आहे, सगळं कस्टमाइज आहे. हे जे तुम्ही टेलरकडून अपेक्षा करत असाल पण तुम्हाला डिझाईन करून मिळत नाही, ते तुम्हाला इकडून मिळेल. सो प्लीज नक्की या. थँक्यू. गोविंदा एकदम मस्त वाटलं. बालाजीची जायची 13 वर्षापासून जी आमची राहिलंय ते आज तू इथे घर बसल्या आमचं पुरे केलं दर्शन बालाजीचं. हो, आमचं 13 वर्षापासून आमच्या सगळ्या मित्र परिवाराचं ब्रेक होऊन गेलेलं होतं, खंडित झालं. ते आज बालाजीला तू आमच्या दर्शनासाठी तुझ्या इथं आणलं निवासस्थानी. हो, आता आपण असं वाटतं आपण सर्व सहकुटुंब जायला पाहिजे बालाजीला. बालाजी आमची ती इच्छा लवकर पुरी करो. जय गोविंदा गोविंदा. आम्हाला खूप छान वाटलं. हा, साक्षात तिरुपती बालाजीचं दर्शन झालं. आणि एवढे कल्पना, एवढे आयडिया, सूचना आमच्या त्या कल्पना शक्तीच्या पलीकडचे. खरंच मनापासून धन्यवाद. खरंच लहान, एवढं लहान, खरंच एवढी मोठी प्रगती केली. खूपच छान केलं, मस्त. खरंच शाबास. खरंच परमेश्वर अशीच बुद्धी देव, नाही का. खूप छान. आदित्य खूप सुंदर, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आदित्यने खूप सुंदर बालाजीचं डेकोरेशन केलंय. बालाजीला जायचं जमतं नाही जमतं म्हणूनच इथे बालाजीचं दर्शन केलेलं आहे आपल्याला. त्यामुळे खूप छान. आदित्यची क्रिएटिव्हिटी नेहमी छान असते. अजिंक्यचा फार फास्ट फ्रेंड आहे आणि आदित्यला आम्ही जन्मापासून ओळखतो. लहानपणापासून त्याला खूप वेगळं करण्याची आवड आहे. आता हे प्रत्येक गणपतीचं सीझन यायला लागलं की आम्हाला आदित्य काय बनवेल याची क्युरियोसिटी असते. आणि बऱ्याच वेळा आमचं अजिंक्यशी बोलणं पण होतं, पण तो सांगत नाही, की सरप्राईज असतं, बरंच सस्पेन्स असतं वगैरे, काही इथे आलंच आम्हाला कळतं वगैरे. ते सगळं मग बरंच मागे पंढरपूरचं विठू राहायचं केलेलं आहे, नंतर पुन्हा केदारनाथची प्रतिकृती केलेली आहे, आणि आता हे बालाजीचं वगैरे. असं चंद्र आम्ही असं आतमध्ये येताना असं वाटलं की आपण खरोखर मंदिरातच येतो का. असं जेव्हा एंट्री केली तेव्हा असं वाटलं चंद्र मंदिरामध्ये झाल्यासारखं भास वाटलं वगैरे. असं अजिंक्यच्या घरात नाही आलो वगैरे. इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे. आदित्यची अशी प्रगती होत जावं आणि त्याचं खूप मोठं त्याचे जे स्वप्न आहे त्याला ते पुरं करता यावं, त्याच्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा गॅदर फॅमिलीकडे. मी आदित्यला मागील 10 वर्षापासून ओळखतो आणि त्याला लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. आणि त्याची जी एक आवड आहे त्याच्या ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट वगैरे ज्या पद्धतीने तो करतो आणि कलाकारी त्याच्या ह्याच्यामध्ये, त्याचं जितकं कौतुक केलं जाईल तितकं कमी आहे. अनेक वर्षापासून बालाजीला जायचं असं प्लॅन चालू आहेत, पण अजूनपर्यंत झालेलं नाही. शेवटी आदित्यने बालाजीचं दर्शन आम्हाला इथं घडवलं, त्याच्याबद्दल मी त्याचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये तो ह्याच पद्धतीने पुढे जाईल. खूप सुंदर. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला बघितल्यानंतर असं वाटलं की आम्ही प्रत्यक्ष बालाजी मंदिरातच अवतरलेलो आहे. आणि बघून तर एकदम अचंबित झालो. खूप छान वाटलं, सगळं मन प्रसन्न झालं, एकदम मन भरून पण आलं. आणि बयूची कलाकृती म्हटल्यानंतर काही विचारायलाच नव्हतं. त्याला देव असंच कंटिन्यू काही ना काही नवीन कलाकृती बनवण्यासाठी करो, हेच आमची देवाकडे प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू सो मच. अप्रतिम. इथे आल्यानंतर मला व्यंकटेश बाला म्हणजे जे तिरुपती मंदिरातलं जी जशी मूर्ती आहे तसं साक्षात्कार तसं बालाजीचं मंदिरासारखंच सेम वाटलं. दुसरी गोष्ट इथे बालाजीची जी मूर्ती जी आज ती उभी केलेली, जी कागदापासून तयार केलेली, ती वाटतच नाही. ती व्यंकटेश बालाजीची ओरिजिनल मूर्ती जी काळ्या पाषाणमध्ये आहे त्या पद्धतीमध्ये जी बनवली तिची कलाकृती ती अप्रतिम आहे. It's a wonderful decoration. Aditya, as always, excellently put up. God bless you. You are blessed. You are really blessed with this art. I'm blessed with the teachers like you. क्या बोलूं, बहुत सुंदर, ऐसा लगता है बालाजी आपके आशीर्वाद बहुत सुंदर.
का एकदम सुंदर असतं दरवर्षी. तू खूप छान करतो बेटा. याचं कारण काय, तुझे आई वडील इतके ग्रेट आहेत दोघंही की त्यांचं त्याच्याकडून तुझे तू घेतलं ते खूप सुंदर केलेलं आहे. अतिशय तुला मी कायम याच्यावर पण हे करत असतो की तू छान करतोस. आणि खरी गोष्ट आहे की तुझ्या कलेला लिमिट नाही, इतकी सुंदर करतो तू. हे एवढं मोठं करणं सोपं नाही आहे आणि दरवर्षी तू नवीन नवीन करत असतो. त्यामध्ये आम्हाला खूप अभिमान याच्याबद्दल की आमचा पुतण्या एवढा हुशार आहे. त्यामुळे प्रश्नच नाही. निश्चितच आई वडिलांना बोले इकडे 2 मिनिटे. ओ वहिनी इकडे या. तुझे आई वडील इतके ग्रेट आहेत त्यामुळे तू ग्रेट असणारच. आई आणि वडील दोघंही म्हणजे अतिशय प्रत्येक गोष्टीत हुशार आहेत. आणि तुझं जे कला आहे दरवर्षी बघतो आम्ही, तुला मी ॲप्रिशिएट पण करतो प्रत्येक याच्यावर व्हिडिओला. फार ग्रेट आहेस तू निश्चितच. आणि तुझं असंच कल्याण हो, उत्तर प्रगती होय भगवती चरणी प्रार्थना माझी. आणि हा जो आहे ना, हा कोण माहिती ना तुला, साक्षात विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे निश्चित चांगलं होईल तुझं. थँक्यू सो मच भाऊजी. भैयू खूप छान केलंय मंदिर. धन्यवाद. Thank you.